हॉटेलला जेवायला थांबतोय डिनर लंचसाठी. हे आहे हॉटेल. आता आम्ही मनालीला चाललो आहे. मनाली आम्ही शिमलावरून निघालो सकाळी. बराच दिवसभर जाणार आहे आज ट्रॅव्हलिंगमध्ये. विल सी कसं काय होतं आहे. आतापर्यंत तरी आलो आहे आम्ही सर्वाही करत करत. थंडी नाही आहे एवढी जास्त. इथे तर काहीच नाही, नॉर्मल आहे आपलं जसं असतं तसं. पोचलोय आणि वहिनी आहेत. वहिनी नाश्ता कसा आहे? छान आहे. दादा खूप छान आहे. अहो ब्युटिफुल टेस्टी. टेस्ट नाही केला अजून. आम्ही वॉटरमेलनच खाल्लंय पण दिसायला छान आहे. हे आमचं इथे बुफे आहे आणि आम्ही इथे आलोय आणि पाऊस चालू झालाय. बरं स्नोफॉल तर नाही आहे पण पाऊस चालू झालाय. आता बघू आजचं काय होतं आहे आमचा प्लॅन. आणि इथे आम्हाला ॲपलची झाडं पण दिसली आहेत. ती मी नंतर दाखवते. दीज आर द ॲपल्स ट्री. सगळ्या मी पहिल्यांदाच बघते. हे छोटे छोटे जे आलेत ना त्या एका याला 2-3 लागणार आहेत ॲपल. म्हणजे खूप सारे बंचमध्ये ॲपल्स लागतात. आणि यांनी सांगितलं की इथले ॲपल आपल्या इंडियामध्ये नाहीच होत एक्सपोर्ट. सगळे बाहेर एक्सपोर्ट करतात ते लोक. छान आहे. ॲपलची झाडं किती सारी आहे. आम्ही हिडिंबा टेम्पलच्या इथे आलो आहे मनालीच्या इथे. पण एवढा पाऊस चालू आहे, एवढा पाऊस आहे की आम्ही वरती स्वेटर घातलं आहे आणि घातलं स्वेटर आणि वरती आहे असं. कॅन यू इमॅजिन आम्ही मनालीमध्ये छत्री घेऊन फिरतोय कारण पाऊसच खूप पडतोय. ते मागे हिडिंबा टेम्पलच्या इथे आलो आम्ही आणि पाऊस खूप जास्त पडतोय इथे. 2 दिवस पाऊस आहे. आता बघू पुढे काय होणार आहे. हिडिंबा टेम्पल आहे. पाया पडून आलो आम्ही जस्ट आणि आता थांबलोय. सी झाडं खूप जास्त मोठी आहे तिथे दिसतात. खूप जास्त मोठी मोठी झाडं आहेत इथे. हिडिंबा टेम्पल म्हणजे भीमची जी बायको होती तिचं हे टेम्पल आहे. तिथे बाजूला एक घटरकोचं पण टेम्पल आहे. ते पण आम्ही बघायला जाणार आहोत. ते बघितलं आधी. कसं वाटतंय? हिडिंबा थंडी पाऊस पावसात थंडी बघा. हे हिडिंबा टेम्पल आहे. इथे शूट चालत आहे. आज जाऊ दे. हॅलो, आम्हाला ओळखलं का? अभंगेश आणि मी. आम्ही हिडिंबा टेम्पलच्या इथे आलोय आणि हा यांचा पहाडी लोकांचा टिकअप केलाय. कसं दिसतोय आम्ही? हिडिंबा टेम्पल. आमच्या मागे आम्ही इथे फोटो काढलेत. इथे 100 रुपीजचे कपडे घालायला दिलेत. आमच्याकडून परत देणार आहेत ऑफकोर्स. आणि आम्ही सशासोबत पण फोटो काढला. 30 रुपयाचा ससा मिळतो हातात. 30 रुपयाचा हातात. आणि भयंकर पाऊस चालू आहे आणि आम्ही हे छत्री घेऊन कपडे घातलेत आणि फोटोही काढलेत. सगळं छान. चलो गाइस, गुड नाइट. मंगेशराव.
एक्साइटेड? फाइनली हम जा रहे हैं. फायनली आम्हाला स्नोफॉल दिसतोय समोर. त्याच्यासाठी आम्ही एवढ्या दूर आलोय महाराष्ट्रातून. हा ना? थंडी जास्त वाटतोय. म्हणजे 7 वाजता थंडी असते. लिटरली स्नोफॉल होतो इथे आणि गुलाबी झाला सगळं लाल 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 लाल. आम्ही अटल टनलमध्ये आहे आता आणि अटल टनलमधून आम्ही बाहेर निघतोय बाहेर निघतोय. बर्फामध्ये. खूप बढिया बर्फ आहे, लागला बर्फ. आम्ही सदन व्हॅलीपर्यंत आलो. सदन व्हॅलीतून वेगळी बस हे केली, कार केली 4x4ची 5000 आणि इथून इथे आलोय. आता दिसतोय कसं फॉल. तर पण बर्फ आहे. तिकडे बाय पाय खाली जातात. कसं वाटतंय? आम्ही कुठं आलोय? गार गार. आम्ही आलोय आता अटल टनलच्या इथे, जे की एक्सपेक्टेड नव्हतं. एप्रिल मध्ये स्नोफॉल होतो गाईस. वी आर लकी. आतमध्ये बर्फ गेला, वाट लागली. फर्स्ट टाइम बर्फ बघितलाय आम्ही. याच्या- एक्साइटमेंट खूप होती आम्हाला. याच्या आधी फक्त आम्ही फ्रीज मधलाच बर्फ बघितलाय. आम्हाला सगळं फ्रीज बंद करतो, कट करता येईल. या असं खाली बायकोचं बर्फ पाहायचं स्वप्न होतं, पूर्ण झालं. पूर्ण. स्नोफॉल बघायचं पण होतं. स्नोफॉल झाला, स्नोफॉल पण झाला. कोणी बर्फही आला झाला. नसेल तर नक्की या इथे.